महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 6,48,000 महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या 7 लाख करण्यात येणार आहे। बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 वरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे। महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे। स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल। पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे। त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे। महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे। राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे। अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।